सलील, बोल सलील. अरे नाही, चुकून लागला. सलील बोल. खरंच काही नव्हतं, मी म्हटलं ना चुकून लागला. विक्रांत. हा बोल. काही बोलली का मानसी तुझ्याशी? आय मीन तिने काही विचारलं का तुला? सलील हे बघ, तू शांत हो आणि मानसी जो निर्णय घेईल तो योग्यच असेल. तिचा योग्य निर्णय काय तेच कळत नाहीये ना मला. विक्रांत, नकार आहे का रे तिचा? सोड सोड सोड, जाऊ दे. सॉरी, मी उगाच त्रास होतोय तुला. ठीक आहे, आपण बोलू नंतर. हा, सॉरी अगेन. बाय बाय. बोल, काय मदत हवी आहे तुला? तुला माहिती आहे विक्रांत, मला खरंच कळत नाही मी काय उत्तर देऊ. मनाचा इतका गोंधळ याआधी कधीच उडाला नव्हता. हो हो, रिलॅक्स रिलॅक्स. ओके, हे असं रिलॅक्स रिलॅक्स मलाही म्हणता येतं, पण ते होता येत नाहीये. ठीक आहे, तुला उत्तर हवंय ना? हो हो तर हो, नाही तर नाही. पण हे बर्डन आता मी नाही घेऊ शकत. मी तुला मदत करतो. डोळे बंद कर आणि एक मोठा श्वास घे. विक्रांत. मानसी, आता मी सांगतोय तर ऐक ना. डोळे बंद कर आणि मोठा श्वास. 2 मिनिटात तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, तुलाही आणि त्यालाही. फाईन. डोळे बंद कर, मोठा श्वास घे. गुड. आता स्वतःलाच प्रश्न विचार. सलील तुला मनापासून आवडतो का? माहित नाही. म्हणजे तुला नाही आवडत? नाही नाही, तसं नाहीये. मानसीने होकार दिला. हो. झालं. म्हणजे मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. भीती? त्यात भीती कसली आत्या? तिचं लग्न होतंय, चांगली गोष्ट आहे. हा, त्यामुळे आता तिला इथे फारसा वेळ देता येणार नाही, पण ठीक आहे. मला तिच्या इथल्या रिप्लेसमेंटची भीती नाहीये. मग विक्रांत, तू आत्या काय झाले? तुला कसली भीती वाटते? विक्रांत, मानसीने तुला नाही, जाऊ दे जाऊ दे, काही नाही. आता काय झालंय? तुला पटत नाहीये का तिचं लग्न? हवं तर तसं समज. का? आत्या, मी त्या मुलाला भेटलोय. इज अ व्हेरी नाईस गाय, चांगला मुलगा आहे तो, समजूतदारही आहे, तिला समजून घेऊ शकतो. अजून अजून काय हवं असतं आत्या? काहीच नाही. तुला पटलंय ना? मानसीचा तर प्रश्नच नाही. आत्या, तू असं वाकड्यात जाऊन का बोलतेस? काय झालंय? नाही नाही, अरे मी वाकड्यात वगैरे जाऊन काही बोलत नाहीये. मला न पटण्याचा असा काही प्रश्नच येत नाहीये. तिचं ज्याच्याबरोबर लग्न ठरतंय तो खुश आहे, तिचं त्याच्याबरोबर लग्न ठरतंय म्हणून तू खुश आहेस, ती खुश असणारच. आणि मग सगळेच जर खुश असतील तर मग मी का खुश असायचं नाही? मी पण खूप खूप खुश आहे. बरं बरं, ओके.
बरं, खुश खबर खुश खबर खुश खबर. ओळखा भाऊ काय? काय काय सांग ना. कमवूनला लॉटरी लागली. नाही. मग काय साड्यांचा सेल लागला? काय हो नानू मामा, तुमचं काहीतरीच. ह्याला बायकांच बरोबर सुचत. तू गप्प बस रे. ए गीता, जास्त उत्सुकता अशी ताणून धरू नको. आम्ही हरलो असं समज. आता मोनिकाच्या आजोबांचा फोन होता आणि त्यांनी असं सांगितलंय की आपल्या मानसीचं लग्न ठरलंय. छान. अरे वा, शेवटी मानसीने होकार दिला तर. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहित होतं ना मुलगा कोणते. मी सांगते, चांगला आहे मुलगा. सलील पंडित नाव आहे त्याचं. हॉस्पिटलमध्ये पण आला होता आई, आणि मला आणि वहिनींना घरी सोडायला पण आला होता माहिती मध्ये. घरी सोडायला? कशाला? संस्कार म्हणतात त्याला. आई मला पण भेटला होता तो, मानसीला भेटायला आला होता तेव्हा. चांगला मुलगा आहे. पण मानसीचं लग्न ठरलं, मला कसं नाही काय बोलली. नाही पण मानसी तुला कशाला सांगेल? आहे माझं तिचं वेगळं नातं आहे. बोलते ती माझ्याशी बरेच वेळेला. नाही त्याला काय प्रॉब्लेम असेल तर, किंवा काय सल्ला हवा असेल तर. मी आलो. ए माझ्या डोक्यात एक कल्पना आली. नाही म्हणजे चकुलीचं बारस आणि मानसीचा साखरपुडा दोन्ही एकाच वेळी करायचं. उत्तम आयडिया आहे. नको. आपण तसंच करू. हा बरोबर. सारिका, मिसेस नाईकच्या रिपोर्ट सगळं आलं? मॅम ॲक्च्युली मानसी मॅमकडे होतं ते. त्या आल्या की मी त्यांना विचारते लगेच. आणि ऐकलंस का सारिका, आता मानसी मॅडमकडची काही काही कामं तू बघायचीस. का मॅम, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? येस, इट्स अ बिग प्रॉब्लेम. अगं लग्न ठरलंय मानसीचं, त्यामुळे आता हळूहळू तिला थोडा थोडा उशीर होणार. काय सांगता मॅम, खूप छान. अरे वा, मानसीचं लग्न ठरलं? तरी आम्हाला वाटलंच होतं. तो गोरा गोरा मुलगाच ना जो बुके घेऊन यायचा? हो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे तर याची? मॅम आम्हाला खात्री नव्हती, पण अंदाज होता. मॅम मी सगळ्यांसाठी स्वीट सांगू का? हो, वाय नॉट. सांग सांग. जा. मॅडम मी पण येतो. होय. थँक्यू. अँड आय एम व्हेरी सॉरी. हो हो, मी नक्की भेटते तुम्हाला. बाय. काय थँक्यू सॉरी कोणाला म्हणतेस? काकांना. विजय काका. विजय काका म्हणजे? विक्रांतचे बाबा. रिस्पॉन्सिबिलिटी कोणी विसरूच कसं शकतं मला कळत नाही. सर ॲक्च्युली मानसी मॅम. मला कारण नकोय. मानसी नाहीये म्हणून सर्जरी थांबू शकत नाही ना. काय झालं ग? मॅम काय झालं काही कळत नाहीये. आज सर पहिल्यांदा एवढे चिडलेत. काय? सर एरवी असे कधी करत नाहीत, पण आज खूप जास्त अपसेट आहेत.